माय चॅनल. इथे कसली तयारी झाली आहे ती पण सांगते. इथे सगळी गोंधळ झाली आहे, रिक्षा लाईन भरलेली आहे आणि बाकी तिकडे त्यांचा पण गोंधळ तमाशा झालेला आहे आणि आमच्या बेबीची सगळी मेन तयारी चालू आहे. माझा नवरा येणार नाही पण मी चालली आहे उज्जैनला. सो आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. सो तुम्हाला मी वेलकम करते माझ्या जर्नीमध्ये. स्वतः मी निघतोय, पुढे काय होतंय जर्नीमध्ये ते तुम्हाला सांगते ना. तोपर्यंत बाई. आणि बॅगवर कोण चाललाय? मला आम्हाला केलं तर आता आम्ही बदलापूरवरून ट्रेन पकडली आहे आणि आम्ही जाणार आहोत मुंबई सेंट्रलला. तिथून भायखळ्याला उतरून तिथून आम्हाला उज्जैनची ट्रेन आहे रात्री 8:30ची. आणि इथे क्यूट डॉगी जो पोलिसांचा आहे तो ट्रेन डॉग इथे बसलेला खूप क्यूट होता. आता आम्हाला आमच्या इवाची आठवण आली कारण तिला आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे डॉग्सच्या आणि आम्ही चाललो आहे 4 दिवस. सो आमचा मूड खराब झालेला पण ह्या डॉगीने आमचा मूड चांगला केला. आता आम्ही मुंबई सेंट्रलला पोचून आम्ही ट्रेन पकडली आहे. सगळेजण ट्रेनमध्ये बसलो आहे. मजा चालली होती, सगळी मजा चालू होती. तुम्ही बघालच पुढे पुढे. सो एन्जॉय करा व्हिडिओ. जिजू ओ जिजू ओय मना बस बस उतना ही लगा. बस इधर भगवान तेरे राम लक्ष्मण ये पास में आता. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. आमच्या बाबूचं पण पोटपूजा झालेली आहे. पण एक सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे माझी मम्मी हरवली होती. एवढी मोठी बाई हरवली होती आणि हरवली. आम्ही एवढे सगळे मोठी माणसं लहान बाळाला नाही, ह्या माझ्या मम्मीला शोधत होतो जिथे आता निवांत हवा खात बसली. आणि इथे माझ्या पप्पांचं भडकून झालेलं आहे. आणि आता आम्ही चिडचिड करून डोकं शांत करून इथे येऊन बसले हवा खात. आणि ही पोरं जागेवरच आहे पण एवढी मोठी बाई हरवली होती. किती मस्त ना. वाव. तर आजच्या ब्लॉगमध्ये सांगते पुढे काय, पण आत्ता एवढं सगळं झालं होतं. तर नंतर तुम्हाला सांगते माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय काय होणार आहे. बाय. तर आता आम्ही दर्शन घेतलंय आणि आता आम्ही इकडचं एक छोटंसं मंदिर आहे. अच्छा सुपरवायझर दुसऱ्यांची मदत मला वाटलं मला बोलतात तर मी घाबरून थोडासा व्हिडिओ हे करणार होते. तर आता मी ह्या मंदिराकडे दर्शन घ्यायला आलो, जरा फिरलो आणि आता आम्ही चाललोय मस्तपैकी महाकालवरून थोडं दुसरीकडे फिरायला. मग आता फिरतोय. सगळे थकले आहेत कारण सगळा प्लॅन जो होता तो आमचा चॉपट झाला जिथे आम्ही जाणार होतो तो. सो आता मम्मीच्या शोधण्याच्या नादात आणि आमचं सगळं गोंधळ राहून गेला. आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी फिरायला आणि दुसरीकडे सगळं चांगल्या ठिकाणी गोष्टी शोधतो आणि बघतो काय काय असेल. तुम्हाला पण दाखवते पुढच्या ब्लॉगमध्ये काय काय करणार आहे. सो हॅलो गाईज, आत्ता आम्ही फ्रेशन अप झालो आहे आणि ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहे. ही जागा अशी आहे की रामघाट म्हणून आहे जिथे उज्जैनमध्ये जिथे गंगा आरती होते. सो
आता आम्ही सगळे चाललो आहे गंगा आरतीसाठी रामघाटला. तर बघू आता. रामगडला चाललो ना. आता आम्ही रामघाटला चाललो आहे आणि इथे जिजू आणि आमची छोटीशी मस्त आम्हाला रिक्षा मिळाली आणि आता आम्ही तिथे चाललो. तर तुम्हाला दाखवते तिथे गंगा आरती कशी होते, काय जेवढं मला शूट करता येईल तेवढं शूट करते आणि तुम्हाला सांगते. आता करा. आपल्या बापूला दाखवा, झोपला तो. आता दाखवा. बोलिए शिप्रे मात की जय महाकाल महाराज की जय हर सिद्धि मात की जय काल भैरव महाराज की जय महामंगल महाराज की जय. घर में किया गया हवन, घर में पूर्वजों को दी गई धूप, यह किसी के पैरों में नहीं आई, तो हम क्या करते हैं कि घर मुख प्रक्षालम करोड़ नृत्य दिव्य चंदनम चर्चयामि मुखवासार्थे ऋतुफल ताम्बूलम भेंट दक्षिणाम समर्पयामि नमस्करोमि. अब सभी लोग हाथ जोड़ करके माता जी का ध्यान करें. गंगा म्हणजे ते लोक तिकडे मला असं कळलं की शिप्रा देवीचं जे गंगा आहे त्यांना शिप्रा देवी असं म्हणतात. तर तिकडे त्याची आरती होते आणि ते असे छोटी छोटी अशी मंदिरं आहेत. तर तिथे एक कालभैरवाचं एक मंदिर होतं आणि एक साईडला ह्या साईडला शिवलिंग होतं. तर हे सगळी मंदिरं जसं तुम्ही वाराणसीला बघाल कोणी गेलं असेल तर त्यांना माहितीच असेल छोटी छोटी मंदिरं आहेत. तसंच त्या शिप्रा नदीच्या बाजूला पण अशा काठावरती छान छान मंदिरं आहेत, तिकडे दर्शन होतं. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट